कांशी राम, कहीं हम भूल न जाए कह गए कांशी राम। अरे महापुरुषों के संघर्षों को आगे बढ़ाना काम, कहीं हम भूल न जाए कह गए कांशी राम, कहीं हम भूल न जाए कह गए कांशी राम। विषमता के खिलाफ समता, संघर्षों को मत भूलना, संघर्षों को मत भूलना, संघर्षों को मत भूलना। फुले शाहू और आंबेडकर के पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अविरत प्रयत्नामुळे बॅकवर्ड क्लासेस आणि मायनॉरिटीज यांना त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणाकरता भारताच्या संविधानात अनेक तरतुदी केल्या आहेत. संविधानात या तरतुदीमुळे शिक्षण क्षेत्रात, नोकऱ्यात आरक्षण आणि राजकीय आरक्षणामुळे समाजातील एका विशिष्ट वर्गाची विशाल अशी सेना तयार झाली आहे. नोकऱ्यात आरक्षणामुळे हर एक क्षेत्रात शिक्षित कर्मचाऱ्यांची एक फौज तयार झाली आहे. या विशिष्ट शोषित वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांकडून बाबासाहेबांना काही आशा केली होती की हे कर्मचारी ज्या समाजात जन्मले त्या समाजांच्या हिताचे संरक्षण करतील. परंतु वास्तविक परिस्थिती जर बघितली तर आपल्याला असे लक्षात येईल की शिक्षित कर्मचाऱ्यांचा एक विशाल वर्ग स्वार्थी आणि स्वतःपुरता केंद्रित बनला आहे. या कर्मचाऱ्यांचा असा व्यवहार पाहून बाबासाहेब अत्यंत दुःखी झाले होते. म्हणून 18 मार्च 1956 रोजी आग्रा येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. कांशीराम साहेबांनी विचार केला की जर हे शिक्षित कर्मचारी बाबासाहेबांना जर धोका दिला नसता तर काय केले असते. तेव्हा कांशीराम साहेबांनी या कर्मचाऱ्यांचे संघटन बामसेफ, ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन बनवण्याचे संकल्पना 6 डिसेंबर 1973 रोजी मांडली आणि 6 डिसेंबर 1978 रोजी बामसेफची स्थापना केली. त्यांनी शिक्षित कर्मचाऱ्यांचा वेळ, पैसा, बुद्धी यांचा योग्य वापर करून समाजात जागृती निर्माण केली. बहुजन महापुरुषांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करत बाबासाहेबांना अपेक्षित असं बहुजनांचे सरकार बनवले. बाबासाहेब म्हणतात, ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नाही तो समाज कधीच स्वतःचा इतिहास घडवू शकत नाही. म्हणून आपल्या महापुरुषांचा 158 वर्षाचा इतिहास कोणता हे जाणून घेण्यासाठी एक प्रभावी साधन आपल्याकडे आहे, ते म्हणजे कॅडर कॅम्प. महापुरुषांनी केलेल्या त्यागाला आपण विसरता कामा नये. कहीं हम भूल न जाए. मैं कॅडर को अलादीन का चिराग मानता असे कांशीराम साहेब म्हणायचे. कॅडर कॅम्प हे वैचारिक जमीन तयार करते. कॅम्पमध्ये बसलेल्या लोकांचे मेंदूवरची धूळ साफ होते, त्यांना महापुरुषांच्या कार्याची माहिती मिळते. कॅडर कॅम्प आपल्या शाळा आहेत, जसे शाळेत नवनवीन विद्यार्थी येतात तसेच कॅडर कॅम्पमध्ये सुद्धा नवनवीन लोक येतात. म्हणून महापुरुषांचा इतिहास सांगणे, त्यांचं कार्य समजावून सांगणे, त्यांनी केलेला त्याग जनमानसात पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून बामसेफ संकल्पनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी कहीं हम भूल न जाए या अभियानांतर्गत मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त बामसेफ युनिट जिल्हा चंद्रपूर तर्फे या बहुजन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपर्यंत या शृंखलेत नागपूरला, वर्ध्याला, भंडाऱ्याला, शिंदेवायला कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. महापुरुषांच्या मानवतावादी चळवळीचे कार्य करण्यास कटिबद्ध होण्यासाठी बामसेफच्या विचारधारेला अधिक गतिशील करण्याकरता चर्चा मंथन करण्यासाठी या बहुजन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमधून मिळणारा
चळवळीचा विचार आपण सोबत न्यावा आणि चळवळ गतिमान करण्यासाठी वेळ, बुद्धी, पैसा द्यावा हीच अपेक्षा करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. जय भीम, जय भारत. जर तुम्ही विचार केला तर सर्वात जास्त अत्याचार जो झाला असेल तर तो झालेला आहे एका स्त्रीवर. या सामाजिक वर्गवारीत समाज विभागलेला असताना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याहूनही खालच्या पातळीवर जिच्यावर अत्याचार झालेले आहेत त्या आहोत आम्ही स्त्रिया. पुरुषी व्यवस्थेने तिला अशा पद्धतीने ओरबडून काढले की तिला उभे राहणेही कठीण झाले. अशा परिस्थितीमध्ये सावित्री आणि ज्योतिबांना वाटले की त्यांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायला पाहिजे. या नैराश्यग्रस्त वर्गाला उठून उभे करायचे असेल तर शिक्षण हेच एकमेव माध्यम ज्योतिबांना वाटले आणि त्याची सुरुवात ज्योतिबांनी सावित्रीपासून केली. शेतातल्या धुळेवर अक्षरे रेखाटत असताना सावित्रीच्या हाताने ती प्रतिभावंत झाली आणि आपल्या महिलांच्या, मुलीच्या शरीरामध्ये, मुलीच्या लेखणीमध्ये ती अशा प्रकारे रुजल्या गेली की आज महिला स्वतःच्या पायावर उभी आहे, इथे बोलते आहे, अनेक ठिकाणी पुढाकार घेते आहे. समाजातील प्रखर जातीवादाचा विरोध पत्करून त्यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे काढली. त्यांना शिकविणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. आणि आज जर तुम्ही विचार बघत असाल तर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे आणि त्या शिक्षणाच्या माहेरघरातील आपले मायबाप जर कुणी असतील तर ती आहेत सावित्री आणि ज्योतिबा. त्यांना विसरून चालणे कदापि शक्य नाही. त्या समाजामध्ये, त्या काळामध्ये समाजात अनेक वाईट परंपरा होत्या, प्रथा होत्या. विधवा आणि कुमारी माता हा त्यातल्याच एक गंभीर प्रथा. विधवांची आणि कुमारी मातांची मुले अगदी जन्माला आल्याबरोबर मारल्या जायची. असं होऊ नये म्हणून सावित्री आणि ज्योतिबांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवांचे केशवपन थांबविण्यासाठी नाव्यांचा संप घडवून आणला आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. जीव द्यायला निघालेल्या एका गर्भवती विधवा स्त्रीची प्रसूती सावित्रीने स्वतःच्या घरात केली आणि त्या मुलाला त्यांनी स्वतः दत्तक घेतले आणि त्याचे नाव ठेवले यशवंत आणि त्याला डॉक्टर बनविले. दत्तक यशवंताला कुणी समाजातील मुलगी द्यायला तयार नाही तेव्हा त्यांनी दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत त्याचा विवाह करून दिला आणि तोच भारताच्या इतिहासातील पहिला आंतरजातीय विवाह ठरला. 1890 मध्ये ज्योतिरावांच्या निधनानंतर सामाजिक रूढींना झुंगारून त्यांनी स्वतः अंत्यसंस्काराला प्रज्वलित केले. पुण्यात प्लेगच्या साथीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलगा यशवंताला घेऊन रोग्यांची सेवा केली आणि त्यातच प्लेगची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या प्रयत्नातून आज पुणे शिक्षणाचे माहेरघर आपल्याला माहिती झालेले आहे. बंधूंनो, शिक्षणाची खरी देवता ही सरस्वती नसून ती आपली सावित्री आहे. आणि मला वाटतं की स्त्री ही 100 पुरुषांपेक्षाही ताकदीने उभी राहू शकते. ती जास्त सामर्थ्यवान आहे. ते का? तर प्रत्येक पुरुष हा स्त्रीच्या गर्भातून जन्माला आलेला असतो. त्याच्यामुळे स्त्रीचं सामर्थ्य घेऊन तो या पृथ्वीवर येतो. त्याच्यामुळे जर सामर्थ्यवान कोणी असेल तर ती एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीवर अत्याचार करणारा हा एक पुरुष आहे. अतिशय वाईट आणि निंदनीय ही गोष्ट आहे. आपल्याला जर विचार
बोलायला भाग पाडणारी ही गोष्ट आहे. आजची प्रासंगिकता जर यावर बोलायचं झाले तर सावित्री आणि ज्योतिबांनी ज्या स्त्रीसाठी, ज्या महिलांसाठी, ज्या मुलींसाठी स्वतःचा त्याग केलाय, समर्पण केलाय, ती महिला, ती स्त्री आज खंबीरपणे उभी आहे. ती आज काय करते आहे यावरही आपण विचार करणे अतिशय गरजेचे आहे. जिच्यामुळे आपण स्त्रिया उभ्या झालो त्या आपण अजूनही चूल आणि मूल एवढंच आपलं कार्य राहिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही जर थोडं पुढे गेलो तर चूल आणि मूल इथून नोकरी ते घर, सामाजिक जबाबदारीची जाणीव आपल्याला मुळात राहिलेली नाही. सावित्रीचा जर आपण विचार केला तर सावित्री ही नुसती अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री आहे, जिच्यात करुणा होती, प्रेम होती, धैर्य होते आणि होती सद्बुद्धी. याचा वारसा आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि आपणही सामाजिक रूढी परंपरा, अन्याय करणाऱ्या रूढी परंपरा यांच्या विरुद्ध पेटून उठणे आपण स्त्रियांना खूप गरजेचे आहे. नाहीतर फक्त चूल आणि मूल, त्याच्या व्यतिरिक्त आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी बघतो आपण एंटरटेनमेंट, किटी पार्टी, VC पार्टी, गेट टुगेदर, वटसावित्री, आणखी काय काय. नवरात्रीला 9 साड्या मिरवणाऱ्या स्त्रिया सावित्रीला आठवत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी सावित्रीला अभ्यासलं पाहिजे. आपल्या मायबापांना कधीही विसरता कामा नये. लेकिन नो, आजही समाजामध्ये अनेक ठिकाणी कितीतरी अत्याचार होतात आणि त्या अत्याचाराच्या आपण बळी पडतो. अत्याचार होत असतात, न्याय मूक असतो आणि आपण कॅन्डल घेऊन रस्त्याने फिरत असतो. तर ही जी अवस्था आहे ती फक्त आपल्यामुळे आहे. जसं सावित्रीला वाटलं तसं आपल्या प्रत्येक स्त्रीला वाटायला पाहिजे. आणि स्त्रीला वाटत असताना इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या पुरुषांना मी एक सांगू इच्छिते की सावित्रीला घडविणारे ज्योतिबा होते, जिच्या हातात लेखणी देऊन त्यांनी अक्षरे कोरलीत आणि तिने जगाला प्रतिभावान केले. आपल्या भारतीय संस्कृतीतील मुलींना प्रतिभावान केले. त्या सावित्रीचे ज्योतिबा होणे आपल्याला गरजेचे आहे. कारण आपल्या घरातही अशी सावित्री आज आपल्या सोबत उभी आहे. आणि प्रत्येक स्त्रीला माझं एक सांगणं आहे की जसं सावित्रीने ज्योतिबांना पुढे आणलं आणि ते क्रांतिबा ठरले, तसंच आपल्या पुरुषांना त्यांच्यातील ज्योतिबा आपल्याला ओळखणे अतिशय गरजेचे आहे. निराश होऊ नकोस मित्रा. जरी तुम्हाला निराशा येत असेल तरी एकच लक्षात ठेवा, बाप अजून जिवंत आहे. निराश होऊ नकोस मित्रा, बाप अजून जिवंत आहे. तू फक्त एवढंच कर, बाबासाहेब वाचून बघ, बाबासाहेब वाचून बघ. बाबासाहेबांच्या वाणीतून तुम्हाला अनेक महापुरुष भेटत जातील. धन्यवाद, धन्यवाद. जय भीम, जय संविधान. खरं म्हणजे मला विषयावर तेवढं अभ्यास करायला मिळालं नाही, कारण माझं येणं नाही येणं असं चालू होतं. तरी पण बाबासाहेब म्हणतात की मी महिलांच्या संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. आणि म्हणून ज्या महापुरुषांनी आमच्या महिलांवर हा एवढा मोठा विश्वास टाकला, तर त्यांच्या विश्वासच थोडं तरी आपल्याला सार्थक करता येईल, यासाठी मी आज इथं उभे आहे. कांशीरामजी म्हणतात की म्हणजे आज आमचा हा विषय आहे, कहीं हम भूल ना जाए तो क्या नहीं भूलना चाहिए. तर हमने हमारा इतिहास नहीं भूलना चाहिए. कारण जो आपला इतिहास भूलतो तो इतिहास घडवू शकत नाही. आणि जो इतिहास से सबक नहीं लेते, इतिहास उनसे सबक सिखाती है. तो आज हमने इतिहास से सबक नहीं लिया, इसलिए हम आज यहाँ जो बैठे हैं तो इतिहास से सबक सीखे हुए लोग बैठे हैं. शोषित पीडित समाजांच्या ह्या समस्या आहे. आमच्या एखाद्या विषयाची समस्या नाही, आमच्या प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. आम्ही राजकीय दृष्ट्यांची समस्या आहे, शैक्षणिक समस्या आहे, आर्थिक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. आणि ती समस्या जर आम्हाला सोडवायची असेल तर आम्हाला राजसत्तेची चाबी हासिल करावं लागतं. म्हणून कांशीरामजी मी पाहतात
जेव्हा कांशीरामजीचे 65 पासून तर 70पर्यंतचा अभ्यास केला म्हणतात, जे साहेबासोबत राहून ज्यांनी बाबासाहेबासोबत काम केलं आणि बाबासाहेबांनी अख्ख्या आयुष्यभर या समाजासाठी जीवात जीव असेपर्यंत या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं. आणि नंतर बाबासाहेबांनंतर जे बाबासाहेबासोबत काम करणारे लोक होते, यांच्याकडे मी जेव्हा पाहत होतो, बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात व्हा. पण मी पाहतो आहो, मैं देख रहा हूं की बाबासाहेबांची जी चळवळ होती ती चळवळ पुढे न जाता मला मागे 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 येत आहे हे मला दिसत होतं. तब मैं सोचता हूँ, बाबा साहब ने तो बोला शासनकर्ती जमात बनना है, यानी शासनकर्ती जमात बनना है, यानी शासन बाबासाहेब म्हणतात शासनकर्ती होऊ शकतो. पण मला दिसत आहे ते होत नाही आहे. त्याचं कारण साहेब म्हणतात की जी समाज की गैर राजनीतिक जड़ मजबूत नहीं होती, उस समाज की राजनीति कभी सफल नहीं होती. तो साहेब म्हणतात कि मैं जड़ें ढूंढ रहा था, मुझे कहीं जड़ें नहीं दिख रही थी कि भाई जड़ें मजबूत करना है, गैर राजनीतिक जड़ें मजबूत करना है, क्योंकि बाबा साहब की राजनीति हमें सफल करनी है. तो मुझे जड़ें नहीं दिख रही थी, तो मैंने मेरे आयुष्य में बाबा साहब की मजबूत जड़ें बनाने में मेरा पूरा बहुत ज़्यादा आयुष्य दे दिया है. तो लेकिन मैं देख रहा था कि ये जो लोग थे, ये बाबा साहब के साथ काम करने वाले लोग थे, उसकी सोच थी हो नहीं सकता. ये बोलते थे नहीं हो सकता. और इसके पीछे भी कांग्रेस का बहुत बढ़िया हाथ था. कारण काँग्रेस वाल्यांनी जे आमचे बाबासाहेब काम करणारे आमच्या चळवळीच्या खांद्यावर ज्यांची धुरा होती, त्याच लोकांना आमिष देऊन, पद देऊन त्यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतलं होतं. इकडे ही लहर उठली की होऊ शकत नाही. आणि यांची काँग्रेसची रणनीती होती, तुम्हाला पूर्ण सक्सेस पण होऊ द्यायचं नाही, आणि म्हणजे तुम्हाला अडथळा पण करायचा आणि तुम्हाला अर्धवट काम पण द्यायचं. आणि अशा प्रकारे जी चळवळ, जी बाबासाहेबाची मुवमेंट गतिमान ज्या लोकांनी करायला पाहिजे होती, ते लोक आमची स्वतःची चळवळ सोडून नाम बाबा का और काम बापू का करने निकले थे. आणि अशा प्रकारे काँग्रेसमध्ये भीड व्हायला लागली. तेव्हाही काँग्रेसला विचार आला, अगर ये सब के सब कांग्रेस में आ जाते हैं, मंत्री बन जाते, आमदार बन जाते, खासदार बन जाते, तो और लहर उठ जाएगी. भाई हो सकता है. म्हणून यांना इथंच थांबवलं पाहिजे. परत अर्धे लोक इकडे ठेवले, अर्ध्यांना कॅप्चर केलं, अर्ध्यांना ठेवलं. साहेबांनी पाहिलं कि ये आप सुधारने वाले नहीं है, मुझे दूसरी जगह ढूंढनी होंगी. साहेबांनी प्रयत्न केला. RPIच्या संघटनेमध्ये 4-5 वर्ष घालवले साहेबांनी. यांनी पाहिलं कि ये जो लोग है, ये जो हमारा समाज है, ये SC ST जो समाज है, ये सामाजिक और आर्थिक दृष्टि गिरा हुआ समाज है. और जो सामाजिक और आर्थिक दृष्टि से गिरा हुआ समाज है, वो अपनी कौम सक्सेस नहीं कर सकता. इसलिए मैंने सोचा है कि बाबा साहब ने कहा था, जब कार्लेकर कमीशन ने बाबा साहब को पूछा था कि बाबा साहब आपने तो अपना पूरा आयुष्य ये समाज के लिए लगाया है, क्या समाज के प्रति अपना क्या ये है, क्या लगता है कि समाज क्या होना चाहिए? बाबा साहब बोलते हैं कि मेरा समाज एक पढ़ा लिखा होना चाहिए,
मेरे समाज में 10 डॉक्टर, 20 इंजीनियर, 10 इंजीनियर, डॉक्टर, कलेक्टर होना चाहिए। तो कार्लेकर पूछते भाई इससे क्या होगा? तर बाबा साहब कहते हैं मेरे समाज में अगर पढ़े लिखे लोग होंगे तो मेरे समाज के इधर कोई आंख उठा के नहीं देखेगा। ये 53 की बात है। और बाबा साहब जब आखिरी दिन में जब आगरा में सभा हो जाती है, 18 मार्च अभी ताई ने बताया है, तो बाबा साहब बोलते हैं जिस लोगों पे मैंने भरोसा किया था, मुझे लगा था कि ये मेरे लोग पढ़े लिख कर ये समाज में जाएंगे और समाज को जागरूक करने का काम करें और समाज को मजबूत बनाएंगे, लेकिन मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है। म्हणून कांशीरामजी बोलले की आता तर आमच्या महापुरुषांच्या संघर्षामुळं या समाजामध्ये टॅलेंट, ट्रेझरी आणि टाइम देणारे लोक भरपूर निर्माण झालेले आहे आणि म्हणून साहेबांनी त्यांचा रूट्स कर्मचारी वर्गाकडे वळवला की मी या कर्मचाऱ्याची संघटना बांधतो, मी आर्थिक जे आपण गैरबराबरी आहे आर्थिक व्यवस्था करण्याचं मी काम करतो। आमच्या या आरपीआच्या लोकांना सांगितलं तुम्ही चळवळ चालवण्याचं काम करा, पण या लोकांमध्ये प्रामाणिकपणा नव्हता। हे लोक लालची होते, स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारे लोक होते, त्यांना ते पटलं नाही आणि म्हणून साहेबांनी एक कर्मचाऱ्यांची म्हणजे कर्मचाऱ्यामध्ये त्याच्यातही एससी आणि एसटी समाजाचा बॅकलॉग जास्त असला पाहिजे, कारण स्पृश्य आणि अस्पृश्यामध्ये जे एससी आणि एसटी सामाजिक आणि आर्थिक गैरनीतीमध्ये जेवढे खाली आहेत तेवढा स्पृश्य समाज नाही आहे। आणि या समाजाला जो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो खाली आलेला समाज नाही, ज्यांना एवढे चटके बसलेले नाही आहे, तो समाज कदाचित या समाजाला तेवढी मदत करणार नाही। म्हणून साहेबांना वाटत होतं की आमच्या एससी आणि एसटी समाजामधले कर्मचारी वर्गाचा जास्त भरणा असला पाहिजे आणि त्या रूपाने जर आम्हाला आमची राजनीती मजबूत करायची असेल तर कर्मचाऱ्याचं संघटन असायला पाहिजे, कारण कर्मचारी म्हणजे यांच्याजवळ डिझाईन आहे, बुद्धी आहे आणि पैसाही आहे। तर साहेबांनी सांगितलं की पैसा, डिझाईन आणि बुद्धी असून चालणार नाही, तर आम्हाला दिलवाले सुद्धा असले पाहिजे। दिलवाले म्हणजे प्रामाणिक लोक असले पाहिजे आणि त्यामधून साहेबांनी प्रामाणिक लोकांची एक मूवमेंट चालवण्याचं काम सुरू केलं की जे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है, याच्या समोर त्याच पढ़े लिखे लोकांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जो आमच्यावर भरोसा टाकला, बाबासाहेबांनी जे आम्हाला दिशा दिली की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, आणि ते साहेबांनी इथून संकल्प घेऊन यूपीमध्ये काम सक्सेस करून दाखवलं आणि ते या संघटनेच्या बळावरच तेच काम आम्हाला काही हम भूल ना जाए या माध्यमातून आम्ही इतिहासापासून सबक घेऊन इतिहासाने आमच्यावर कुठल्या प्रकारे अन्याय केला आणि आमची कुठं चूक झाली ती चूक परत होऊ नये यासाठी आम्ही दक्ष राहून सर्वांनी प्रामाणिकपणे बाबासाहेबाचं स्वप्न आमच्या मुलाबाळांच्या येणाऱ्या भविष्यासाठी आम्ही ते साकार करावं। मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी इथल्या आयोजकांचे आभार मानते। इथंच थांबते। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। प्रस्थापित वर्ग बहुजन समाजाला गुमराह करून आपली शोषणवादी व्यवस्था कशा प्रकारे बळकट करीत आहे या संदर्भाने काही मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर ठेवत आहे। जी व्यवस्था ठरलेली आहे ती या देशामधील जो प्रस्थापित वर्ग आहे तो प्रस्थापित वर्ग आपल्या सोयीनुसार वापरतोय आणि आपल्याला माहिती आहे की मागे पुलवामा घटना घडली होती निवडणुकीच्या अगोदर, त्यामध्ये 40 जवान शहीद झालेले होते। वास्तविक पाहता त्यांना जायची जी व्यवस्था करायची होती ती शासनाने करायची होती। रीतसर मिलिटरी डिपार्टमेंटकडून त्यांना
गृहमंत्रालयाला परवानगी मागण्यात आलेली होती, पण ती त्यांना परवानगी न देता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही काळजी न घेता निष्काळजीपणा करण्यात आला आणि त्यामध्ये 40 जवानांनी आपले प्राण गमावले, हे सर्वांना माहिती आहे. तरी पण अशा प्रकारची परिस्थिती असून प्रस्थापित वर्ग हा त्याला उलट स्वरूप देऊन त्याचं भांडवल करून स्वतः कसा देशभक्त आहोत हे आपल्या पुढे मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून मांडते आणि ज्या गोष्टी आपल्या पुढे येतात त्याच गोष्टी आपण स्वीकारतोय. अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या प्रस्थापित वर्ग संपूर्ण मीडिया आपल्या बाजूने करून आपल्यावरती थोपत असतो आणि प्रत्यक्ष काय घडलं, कशा प्रकारे घडलं हे आपल्याला फारसं माहीत नसतं आणि त्यांनी ज्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या त्यांना आपण बळी ठरतो किंवा त्याच प्रकारचं आहे अशा प्रकारची आपण समजूत करून घेतो. परत अलीकडे आपल्याला माहिती आहे की जेवढे काही शासकीय उपक्रम आहेत किंवा शासकीय संस्था आहेत त्यांचं खाजगीकरण चालू आहे. शाळा झाल्यात, रुग्णालय झालं, रेल्वे झालं, वीज, पाणी, ह्या सर्व ज्या व्यवस्था आहेत त्या लोकांच्या कल्याणासाठी केलेल्या आहेत. कारण की भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाहीचा एक उद्देश आहे कल्याणकारी राज्याची अंमलबजावणी करणे. परंतु अशा प्रकारे कुठलेही जबाबदारी शासन घ्यायला तयार नाही, सरळ सरळ खाजगीकरणाच्या मागे लागलेली आहे. आपणाला माहिती आहे की आता आपण स्वतंत्र देशामध्ये राहतो, आपल्याकडे लोकशाही आहे, संविधान आहे. परंतु संविधान यायच्या अगोदर आपल्याला माहिती असेल की एक विशिष्ट वर्ग हा देव ही संकल्पना तयार करून आपल्या सर्वसामान्य नागरिकांवरती त्याचं म्हणजे अगदी भडीमार करायचं त्या संकल्पनेचं असं म्हणता येईल. परंतु त्यानंतर संविधान आलं. संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये न्यायाची व्यवस्था निर्माण झाली आणि आता आपण बघतोय की राम रहीम झाले, असिबानंद झाले, ती राधेमा झाली, निर्मल बाबा झाले, अशासारखे लोक आज जेलमध्ये आहेत. म्हणजे जर न्यायाचं राज्य जर तयार झालं नसतं तर ज्याप्रमाणे ते पूर्वीच्या काळामध्ये देव ही संकल्पना वापरून आपल्याला भूलथापा द्यायचे, आपलं शोषण करायचं, त्याच प्रकारचे हे व्यक्ती आहेत की जे आज पण आपल्या समाजामध्ये त्यांची जी व्यवस्था आहे ते प्रसारित करू शकले असते. परंतु न्यायाचं राज्य असल्यामुळे, न्याय व्यवस्था असल्यामुळे असे लोक आज त्यांच्यावरती कोर्टाच्या केसेस चालू आहेत, काही लोक जेलमध्ये आहेत. तसंच शासनाकडे अफाट शक्ती आहे. शासनाच्या शक्तीचा आपण विचार करू शकत नाही. आर्थिक निर्णय घ्यायचे असेल तर ते आर्थिक निर्णय घेऊ शकतात. शासनाने मागील काही दिवसामध्ये 68,607 करोड रुपये हे जे उद्योगपती आहेत त्यांचे माफ केलेले आहेत. आपण एक उदाहरण घेऊ की एका कुटुंबामध्ये 6 सदस्य असतात तर डेफिनेटली प्रत्येक कुटुंबाला जर 50-60 हजार रुपयामध्ये एखादा व्यवसाय आपण उपलब्ध करून दिला असता तर 13 ते 14 लाख कुटुंबांचं कल्याण झालं असतं. परंतु नेमक्या विशिष्ट उद्योगपतींचं कर्ज माफ करून या देशामधील जो कष्टकरी वर्ग आहे त्यांचं शोषण करण्याचं कार्य या देशातील व्यवस्था करीत आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून रिझर्वेशनची तरतूद केलेली आहे. रिझर्वेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे. 2017 एक गोष्ट सांगतोय की प्रस्थापित वर्ग जो आहे तो किती जागरूक आहे. मी नागपूरवरून बसने रिटर्न चंद्रपूरला येत होतो. बाजूला एक ब्राह्मण फॅमिली बसलेली होती. त्यांची मुलगी साधारणतः 11वी-12वीमध्ये असेल. तर सहज विषय निघाला बाजूच्या प्रवाशासोबत त्या ब्राह्मण कुटुंबातल्या व्यक्तीचा. तर तो काय म्हणतो की आरक्षणाच्या माध्यमातून मागासवर्गीय लोक हे बढती घेतात आणि मग आपल्या ब्राह्मण वर्गामधले जे लोक असतात त्यांना त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं
आणि ते आपल्या समाजासाठी अप्रतिष्ठेचं असतं. अशा प्रकारचं तो आपल्या मुलीला समजत होता. म्हणजे बघा की त्यांच्यामध्ये त्यांच्या राजकीय हक्कासाठी किंवा जी सत्ता आहे त्याबद्दल किती जागरूकता आहे, कशा प्रकारे ते आपल्या मुलांना समजावून सांगतात. आपल्याकडे अद्यापपर्यंत तशा प्रकारची जागरूकता आलेली नाही. जे सण आहेत, उत्सव आहेत, टी व्ही आहे, चित्रपट आहेत, हे सर्व आपल्यावरती त्यांची व्यवस्था थोपवण्याचे सर्व माध्यम आहेत. आत्ताच गणपतीचं सीझन होऊन गेलेलं आहे. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, माझ्या पप्पाने गणपती आणला, किंवा मग जय श्री कृष्णा, परत ते बडा भीम, अशा प्रकारचं कुठलं तरी आहे. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्या लहान मुलांचा मेंदू खराब करून त्यांची जी व्यवस्था आहे, त्यांची जी विचारधारा आहे ती थोपवण्याची त्यांनी जी व्यवस्था तयार केलेली आहे त्यालाच पूरक अशा बाबी आहेत. या सर्व गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि पैशाचा वगैरे जर आपण विचार केला तर प्रस्थापित वर्ग जो आहे त्याच्या आपण खूप मागे आहोत. याचं एक परत उदाहरण सांगतो UP-मधलं, की बहीण मायावतीजींची 2007 साली पूर्ण बहुमताची सत्ता आली होती. त्यांचं सरकार किंवा बहुजन च्या हिताचे जे त्यांनी निर्णय घेतलेले होते ते सर्व डॉमिनेट करून त्यांनी विशिष्ट गोष्टीवरती फोकस केला. बहीणजींना बदनाम करण्याचं षडयंत्र वापरलं, मीडियाला वाटेल तेवढा पैसा दिला आणि बहीणजीची सत्ता कशी येणार नाही यासाठी अतोनात प्रयत्न केले. सांगायची बाब हीच की जर आपण जागरूक झालो नाहीत, एकत्र आलो नाहीत, जो या देशातील बहुजन समाज आहे तो जोडलो नाहीत, तर परत येथील प्रस्थापित वर्ग हा पुढील 100 वर्ष 1000 वर्ष समजा त्यांची जी व्यवस्था आहे ती तशीच इथं ठेवेल. याकरता मी परत सर्वांना अपील करतो की आपण सर्वांनी एकत्र यावं. आपल्याकडे जो वेळ आहे, जे नॉलेज आहे, जी काही आपल्या प्रामाणिकपणाने कमावलेली थोडी बहुत संपत्ती असेल ती खर्च करून समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न करूत, सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करूत. आणि या देशातील राज्यकर्ते आपण कसे होत, हा देश बौद्धमय कसा होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूत, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. बंधूंनो, या देशात अनेक फुले शाहू आंबेडकरी तथा परिवर्तनवादी चळवळी काम करत आहे, परंतु ह्या देशात बहुजन समाजावरील अत्याचार नेहमीच होत आहे. महिलांवर अत्याचार होत आहे, ओबीसी समाजावर अत्याचार होत आहे. आणि इथे एवढेच नाही तर ज्या शिक्षणामुळे आपण एक वैचारिक पातळी निर्माण होते आणि आपल्याला मान सन्मानाचं जीवन मिळते आणि ज्यासाठी महापुरुषांनी संघर्ष केला त्या शिक्षणाचे सुद्धा आता खाजगीकरण होत आहे, नोकरीचे सुद्धा खाजगीकरण होत आहे. एवढंच नाही तर या मनुवादी व्यवस्थेने आरक्षणावर सुद्धा गदा आणण्याचं काम केलेलं आहे. परंतु बहुजन समाजातील कर्मचारी, शिक्षित वर्ग संघटित असल्यामुळे मनुवादी व्यवस्था यशस्वी होण्याच्या, संघटित नसल्यामुळे मनुवादी व्यवस्था इथे आपलं काम करत आहे. तर आज काळाची गरज आहे की आपल्या सर्वांना एकत्र येणे ही आपली काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब यांनी भारताला संविधान दिले, परंतु संविधानाप्रमाणे या देशाचा कारभार चालताना आपल्याला दिसत नाही. आणि भारतातील मनुवादी व्यवस्था संविधान बदलण्याची तयारी करत आहे. ज्या संविधानामुळे आपल्याला इथे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते संविधान जर बदललं तर आपली येणारी स्थिती कशी होणार याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आज मुलांना आपण शिकवू शकत नाही सध्याच्या परिस्थितीत, तर येणारा काळ कसा असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ही जी फुले शाहू आंबेडकरी चळवळ लोप पावण्याच्या तयारीत होती, परंतु मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी ही चळवळ समोर बामसेफ स्थापन करून ही चळवळ समोर नेण्याचं कार्य केलं आणि ही चळवळ यशस्वी झाली आहे असं मी मानते. कारण की ही चळवळ याकरिता यशस्वी झालेली आहे की
उत्तर प्रदेशामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळ बहन कुमारी मायावती यांच्या नेतृत्वात एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवून ही चळवळ मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी उत्तर प्रदेशामध्ये यशस्वी करून दाखवली आहे. तर या स्मृती दिनानिमित्त मी तुम्हाला एवढीच अपील करते की ही जी फुले शाहू आंबेडकर ही लढाई जी आहे, ही लढाई लढताना आपल्याला कोणतं शस्त्र घेऊन मैदानात उतरायचं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक धारदार शस्त्र दिलेलं आहे. ते धारदार शस्त्र म्हणजे आपल्याकडे मताचा अधिकार आहे. मताच्या अधिकारावरच आपल्याला इथे पहिलेचा काळ होता की राजा जो आहे हा राणीच्या पोटातून जन्माला यायचं आणि त्यासाठी युद्ध करावं लागत होतं. पण आता आपल्याला युद्धाला वगैरे बाहेर जायची गरज नाही. बाबासाहेबांमुळे आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आज मी या स्मृती दिनानिमित्त एवढी अपील करते की येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून आपल्याला इथे फुले शाहू आंबेडकर चळवळ यशस्वी करून दाखवायचं आहे की ज्याचं नेतृत्व बहन कुमारी सुश्री कुमारी बहन मायावतीजी करत आहे. आणि येणाऱ्या 2024 मध्ये आपल्याला बहनजींना मुख्यमंत्री प्रधानमंत्री पद द्यायचं आहे. एवढेच मी इथे तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा करते. एवढेच बोलून मी माझे इथे 2 शब्द संपवते. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम साहेब, बामसेप जिल्हा चंद्रपूरतर्फे काही भूल न जाए या अभियानांतर्गत मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त विचारपीठावर उपस्थित असणारे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर, डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे सर आणि या बहुजन परिषदेमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असणारे माझे बहुजन बांधव आणि भगिनींनो, मित्रहो, आपण बहुजन परिषद का भरवली यामागे उद्देश काय असेल तर आपण फिलॉसॉफी बघितली या देशाची की परंपरागत व्यवस्थेमध्ये आपल्या बहुजन लोकांवरती जो अन्याय अत्याचार होत होता त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जो कारवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला दिलं, तो वसा घेऊन जो आपल्याला आरक्षण दिलं छत्रपती शाहू महाराजांनी, तो आरक्षण तशीच व्यवस्था तीच विषमतावादाच्या विरोधामध्ये समता प्रस्थापित करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये अत्यंत मौलिक असे संविधानात्मक अधिकार आम्हाला दिलेत. पण आज आपण कुठे चाललो आहोत? 75 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळवून या देशामध्ये उदो केलं जातो. परंतु आज जर आपण बघितलं की बहुजन लोकांची जी शैक्षणिक आर्थिक जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मित्र आज खालावलेली आहे. आपण आपल्या तज्ञ आणि तथ्यसंकलन पद्धतीने विचार केलात असं दिसेल जी काही आमची सगळ्यांची प्रगती झाली ती प्रगती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे झालेली आहे. आणि जे आम्हाला काही सन्मान मिळत आहे तो सन्मान केवळ डॉक्टर आंबेडकरांना मिळत आहे. ती व्यवस्था परिवर्तन बाबासाहेबांचं फुल्यांचं शाहूंची विचारधारा कांशीराम साहेबांनी संबंध भारतामध्ये पेरली. एकच जनसमुदाय तयार केलं बामसेबच्या नावातून. कर्मचारी वर्ग, त्या काळात कर्मचारी वर्ग आपली नोकरी करत असताना देखील गाव खुशीमध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पोहोचण्याचं काम केलं. आणि म्हणून जी परिवर्तनाची लहर, जी क्रांती झाली ती क्रांती विचारांनी होतो. विचारांनी क्रांती. आपल्याला क्रांती करायची असेल तर तलवारीने करायची नाही, विचाराने क्रांती करायची आहे. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपण घराघरामध्ये पोहोचवू. आजची सरकार जर बघितलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जाणकार आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही तत्कालीन परिस्थिती बघता की आज जे काही आपल्याला सुखाचे दिवस मिळालेले आहेत महाराष्ट्रात, भारतातील संबंध SC ST OBC मायनॉरिटी लोकांना ते केवळ बाबासाहेबांमुळे मिळाले. पण आज ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम ही विषमतावादी विचारधारा
पोहोचवित आहे, ती घराघरात पोहोचवत आहेत. बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला काहीच केलं नाही अशा प्रकारचे ओबीसी बांधवांना बळकवण्याचं काम करतायत. त्यांना आपण दुरुस्त करण्याचं काम करायचं. ओबीसी बांधवांना सांगायचं आहे, बाबा रे, आम्ही या देशातले मूळ निवासी आहोत. या देशात आम्ही SC ST OBC आणि मायनॉरिटीज हा बहुजन समाज आहे आणि हा बहुजन समाजाला आर्थिक सामाजिक राजकीय क्षमतेमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, नोकऱ्यांमध्ये यायचं असेल, तर ही विचारधारा बंधूंनो तुम्ही गाव कुशीमध्ये पोहोचवायला पाहिजे. आणि आपलं काम आहे, आपल्या शिकले सवरलेल्यांचं काम आहे, आपल्या माता भगिनींचं काम आहे की माता भगिनींनी आपल्या घरच्या पुरुषांना सामाजिक सेवेसाठी जर ते घराबाहेर निघालेत तर ते त्यांना जाऊ द्या, निवांतपणे जाऊ द्या. कारण ते आज जे काम करतील तर उद्याच तुमच्या नातवांचं, तुमच्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करण्याकरता ते सातत्याने प्रयत्न करतील असं मला खात्री आहे. मी या बहुजन समाज जी बहुजन परिषद भरलेली आहे, या बहुजन परिषदेमध्ये संबंध जे माझे बांधव आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपण आजपासूनच नव्हे तर सातत्याने जोपर्यंत तुमचा पाय थकत नाही तोपर्यंत कार्य करत राहा. तरच तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जनमानसामध्ये पोहोचवू शकाल आणि या देशामध्ये विषमतावाद्यांच्या विरोधामध्ये आपली लढाई आपण नक्कीच जिंकू. मी या प्रसंगी एवढेच बोलतो आणि सगळ्यांना आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलं त्यांचा मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. वर्तमान महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातीलच ही स्थिती आहे. NEP 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे आणि या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या ज्या संध्या आहेत त्या संध्या कुठे ना कुठेतरी हिरावण्याचं कटकारस्थान या देशातील मनुवादी व्यवस्था करत आहे. आणि केवळ याला आपण BJP किंवा वर्तमान सरकारला आपल्याला दोषी धरता येणार नाही. तर या देशातल्या सर्व समस्याची जननी जर कोणती असेल तर ती म्हणजे काँग्रेस आहे. ज्या पद्धतीनं या देशातल्या सर्व मनुवादी पक्षांची उगमस्थान हे काँग्रेस आहे, त्याच पद्धतीनं या देशातील साऱ्या समस्यांचं उगमस्थान ही काँग्रेस आहे. आपण केवळ आणि केवळ त्याला सेफ करून बाकीच्यांना BJPला वगैरे दोष देण्याचा प्रयत्न करतो आहे. 1991ला या देशातील तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी LPG नावाचं धोरण स्वीकारलं, ज्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतो, ज्याला आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणतो आहे. त्याचे आता हे इम्पॅक्ट आता मात्र तुम्हा आम्हाला सर्वांना भोगावे लागत आहे. आणि म्हणूनच 2020ला जी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. काय भोगावे लागत आहे तर आता ज्या कोणत्याही शाळा आहेत महाराष्ट्रामधल्या की ज्यांच्या पटसंख्या 20 वा तत्सम कमी होत आहे, त्या शाळा आता बंद करण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेलं आहे. आपल्या सर्वांना माहित असेल 6 सप्टेंबर 2023 आणि 18 सप्टेंबर 2023 चा महाराष्ट्र शासनाचे जे GR आहेत, ज्या GR सांगते आहे की जिथं पटसंख्या आता 20 पेक्षा कमी राहिलेल्या आहेत त्या शाळा बंद करण्यात येईल. म्हणजे येणाऱ्या या अवघ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या 16,000 शाळा आता बंद करण्यात येईल. त्याचबरोबर क्लस्टर सिस्टीम नुसार, क्लस्टर म्हणजे शाळेचं ज्या ठिकाणी पटसंख्या कमी अधिक प्रमाणामध्ये असेल त्यांचं क्लस्टर होईल आणि क्लस्टर झाल्यानंतर जवळपास ग्रामीण भागामधील असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या बंद होतील. आणि त्याचबरोबर प्रायव्हेट शाळेला सुद्धा त्यांनी मंजुरी दिलेली आहेत. म्हणजेच आता ज्या प्रायव्हेट कंपनी आहेत त्या प्रायव्हेट फील्ड प्लेयर्स जे आहेत त्या शाळा विकत घेतील आणि भविष्यामध्ये रिलायन्स असेल व अन्य तत्सम लोकांच्या शाळा ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या दिसेल. आता आपण उदाहरण घेऊया चंद्रपूर मधल्या एका शाळेचं. चंद्रपूरमध्ये एक जुबली शाळा आहे ज्या शाळेकडे 31 एकर जमीन आहे. आणि जुबली शाळा कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, चंद्रपूर शहराच्या अगदी मध्य भागामध्ये. आता ही शाळा सुरुवातीला अदानी, अंबानी व अन्य कोणी घेईल आणि कालांतराने तिला घाट्यामध्ये, नुकसानीमध्ये जात ती नुकसानीमध्ये जेव्हा जाईल तेव्हा त्या ठिकाणचं शिक्षण जे आज शिक्षणाचं कार्य चालते आहे ते बंद होईल आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये
जी शिक्षणासाठी मिळालेली जुबली शाळा आहे त्या ठिकाणी त्या 31 एकर जमिनीचा मालक हा अदानी किंवा अंबानी वा तत्सम कोणीही व्यक्ती बनेल आणि भविष्यामध्ये मग त्याची मॉल आणि ते त्या ठिकाणी कायम लीजवरती सुरुवातीच्या काही काळासाठी 30 वर्षासाठी लीज असेल, काही 50 वर्षासाठी असेल, भविष्यामध्ये ती 100 वर्षामध्ये. आणि चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या या 31 एकर जमिनीचा मालक हा अदानी किंवा अंबानी बनेल. त्याचबरोबर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून पद भरण्यासाठी 18 सप्टेंबरचा तो GR आहे, ज्याच्या माध्यमातून 25,000 ते 1.25 लाखापर्यंतचा ज्यांचा पगार असेल ते सर्वच्या सर्व पद आता शासन भरणार नाही, तर शासनाच्या ऐवजी 9 कंपनी आहेत, ज्या 9 कंपन्याच्या माध्यमातून ते पद भरल्या जाईल. आता साधं उदाहरण घ्या, MPSCच्या माध्यमातून ज्या सारे पद भरल्या जात होती ती पद आता तीच भरणार. आता तीच जर भरत असेल तर आपण पाहूया, 200 रुपयामध्ये ना 300 रुपयामध्ये MPSCच्या माध्यमातून आपले विद्यार्थी परीक्षा देत होते, आता तीच 1,000 रुपयाच्या माध्यमातून द्यावं लागत आहे. म्हणजे 200 आणि 300 रुपयाच्या परीक्षा शुल्काच्या माध्यमातून जी आपण परीक्षा देत आहोत ती कंपनी भरेल आणि सोबत तो पासही झाला तरी तो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती लागेल, त्याच्या नोकरीचं स्वरूप हे पूर्ण स्वरूप असणार नाही. म्हणजे आज आपण जे 58, 60 किंवा आम्ही 62, 65 मध्ये रिटायर्ड होतो आहे ते आता त्याचं स्वरूप मात्र त्या रिटायरमेंट पर्यंत नाही, तर जोपर्यंत त्या ठेकेदाराला वाटते आहे तोपर्यंत तो नोकरीवर असेल, त्यानंतर तो नोकरीवर असणार नाही. शिवाय त्याला पेन्शन नाही किंवा त्याच्या जीविताच्या कोणत्याही हमी किंवा सुरक्षिततेच्या या ठिकाणी नियम राहणार नाही. म्हणजे एकूण एवढी विदारक परिस्थिती महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये येऊन राहिलेली आहे किंवा येऊ घातलेली आहे. साधं उदाहरण घ्या, माझ्या महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला MA करायचं असेल तर ते केवळ आणि केवळ 148 रुपयामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आज पर्याय उपलब्ध आहे म्हणून 148. अशा जे पर्याय बंद होतील आणि पर्याय बंद झाल्यानंतर जेव्हा प्रायव्हेट प्लेयर ज्या मार्केटमध्ये उतरतील आणि त्यांचे कॉलेजेस, आपल्याला माहित असेल रिलायन्सची युनिव्हर्सिटी ज्यांची अजून कुठेही उपस्थित नसताना सुद्धा त्यांना करोडोचा फंड मिळत आहे, किंवा आजच्या अवस्थेमध्ये अजीज प्रेमजीचं जे अशोका युनिव्हर्सिटी आहे ज्याचं MA करायचं असेल तर 2 लाख रुपये फीज आहे एका इयरची, म्हणजे 4 लाखामध्ये. म्हणजे आज आमच्या महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला MA करायचं असेल तर 140 दुनिये म्हणजे 300 रुपयामध्ये तुम्ही MA करू शकता. त्या ठिकाणी आजच्या अवस्थेमध्ये अशोका युनिव्हर्सिटीमध्ये 4 लाख, आणि भविष्यामध्ये ही सर्व व्यवस्था जेव्हा बंद होईल तेव्हा मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पैसे मोजावे लागेल शिक्षणासाठी, नाहीतर मग शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. ही फार मोठी षडयंत्र आणि समस्या येत आहे. यावर आता आम्ही खूप काही बोलू शकतो, परंतु तुमचा अंत किंवा मागच्याची चिठ्ठी याची वाट न पाहता याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. बाबासाहेबांनी या देशाचा इतिहास जो सांगितला तो क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सांगितला आहे. या देशामध्ये विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध बुद्धांनी लढा लढला आणि या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवून आणली. इतिहासामधले, जगाच्या इतिहासामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून, समाज सुधारक म्हणून बुद्ध असे बाबासाहेब आम्हाला ओळख करून देतात. त्याच कार्याला अनेक महापुरुषांनी, कांशीराम साहेब म्हणतात की ये 108 साल का संघर्ष है जिसमें 100 से अधिक महापुरुषों का योगदान है. त्या सर्व महापुरुषांनी हा संघर्ष लढला आणि 1848 1 जानेवारी ज्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली, तेव्हापासनं तर 1956 ज्यावेळेस बाबासाहेब या चळवळीला, या कारवाला इथपर्यंत आणून सोडून गेले, आमच्यामधनं फिजिकली, वैचारिकदृष्ट्या अजूनही ते आमच्या मनामध्ये आहेत. तर असे 108 वर्षाचा संघर्ष. फुलेंनी शिक्षण दिलं, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण दिलं, शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी, इतर महापुरुषांनी याला पुढे वाढवलं. आणि आम्हाला दिसतं जेव्हा आम्ही आंबेडकरवादी चळवळ बोलतो आहे तर बाबासाहेबांनी जो काही संघर्ष केला त्या संघर्षाचं शेवटी एक संविधानाच्या माध्यमातून आम्हाला एक प्रोडक्ट आणून दिलं पूर्ण चळवळीचं. आणि बाबासाहेब या देशाला संविधान देताना बोलतात सुद्धा की या देशामध्ये आम्ही जी राजकीय लोकशाही प्रस्थापित केलेली आहे, तर पार्लमेंटमध्ये ज्या काही प्रोसिडिंग्स होणार आहेत, जे काही नियम आहेत, ते सगळे बौद्ध भिक्खू संघाच्या मीटिंगमध्ये जे वापरले जात होते त्याच्या इतिहासामध्ये पूर्ण दाखले आम्हाला मिळतात.
म्हणजे बाबासाहेब या संविधानाला बुद्धांच्या कार्याशी जोडतात, बुद्धांनी दिलेल्या लोकशाहीची जोडतात. लोकशाही म्हणजे बुद्धांनी दिलेलं या देशाला किंवा या विश्वाला गिफ्ट आहे. तर हे संविधान समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या बुद्धांच्या शिकवणीतून त्या आधारावर निर्माण केलेलं आहे, हे सुद्धा बाबासाहेब स्वतः ऑल इंडिया रेडिओवर म्हणतात. आणि या देशाला संविधान देताना बाबासाहेब म्हणतात की संविधान फक्त अंग देऊ शकतो, कायदे मंडळ झालं, कार्यकारी मंडळ झालं, न्यायपालिका झालं, पण याची अंमलबजावणी कोण करतील तर ते म्हणजे सक्सेसफुल होऊ शकेल की नाही ते सांगू शकत नाही. का बरं? कारण की ते या देशातल्या लोकांवर डिपेंड राहील की ते कशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटॅलिटीज बनवतील आणि या कार्याला ते पुढे वाढवतील. 26 जानेवारी 1950ला बाबासाहेब म्हणतात की हा देश एक स्वतंत्र देश राहणार आणि आम्ही एक विसंगतीयुक्त एका सरकमस्टन्सेसमध्ये प्रवेश करणार आहे, जिथे एकीकडे सामाजिक व आर्थिक असमानता राहील आणि राजकीय समानता राहील. आणि बाबासाहेब आम्हाला संदेश देतात की आम्हाला जितक्या लवकर होऊ शकेल ही गैरबराबरी, जी आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे, ती आम्ही संपवून टाकलं पाहिजे. अन्यथा काय होईल तर आमच्या सामाजिक व आर्थिक विषमताचे पीडित या व्यवस्थेला उद्ध्वस्त करून टाकतील. बाबासाहेबांनी आम्हाला जो संदेश दिला, जे करायला सांगितलं, काय करायला सांगितलं, 24 सप्टेंबर 1944ला बाबासाहेब म्हणतात की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाचे शासक बनायचे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला मारायच्या जागा काबीज करायला सांगितल्या. का बरं हे लक्ष आमच्यापुढे बाबासाहेबांनी ठेवलं? कारण की बाबासाहेबांनी एक यंत्रणा सुद्धा निर्माण करून दिली की आमच्या समस्याचं समाधान तिथनं निघेल. आमच्या समस्या काय? त्या देशातील जाती व्यवस्था आमच्या समस्याचं कारण आहे आणि या जाती व्यवस्थेला संपवण्याचं माध्यम जे आहे, या जाती व्यवस्थेला संपवण्यासाठी जो कायदा बाबासाहेबांनी निर्माण केला आहे तो या देशातलं संविधान आहे. परत पुढे या देशामध्ये संविधान म्हणजे बुद्धांचे विचार जिवंत ठेवायला किंवा पुढे वाढवायला बाबासाहेब बर्मामध्ये जे रंगून कॉन्फरन्स होते तिथे सुद्धा बाबासाहेब संविधानाला पुढे वाढवायला 3 गोष्टी प्रामुख्याने बोलतात की आम्हाला या देशामध्ये भव्य विहारांचे निर्माण करावे लागतील, जेणेकरून लोक पाहिल्याबरोबर आकर्षित होतील की वा इतकं भव्य. त्याचबरोबर आम्ही शाळा व महाविद्यालयाचे निर्माण केले पाहिजे, कॉलेजेसचे निर्माण केले पाहिजे आणि त्याचबरोबर बुद्धांच्या म्हणजे बुद्धिस्ट टॉपिक्सवर आम्ही निबंध स्पर्धा आयोजित केली पाहिजे आणि इतकं भव्य त्याच्यामध्ये पारितोषिक आम्ही ठेवलं पाहिजे की कुठलाही सामान्य व्यक्ती आकर्षित होऊन जाईल आणि बुद्धांच्या विचारांचं काय करेल ते वाचेल, लिटरेचर वाचेल आणि त्यामुळे काय होईल या देशामध्ये बुद्धिझम जो आहे तो पसरेल. तर मला असं वाटतं की बाबासाहेबांनी आम्हाला काय करायला सांगितलं? एनलायटन्ड इंडिया, प्रबुद्ध भारताचे निर्माण करायला सांगितलं. तेच लक्ष कांशीराम साहेबांनी सुद्धा आम्हाला वारंवार सांगितलं की मेरे सपनों का भारत, सम्राट अशोक का भारत. तर आमच्या महापुरुषांनी आम्हाला क्रिया करायला सांगितल्या, आम्हाला प्रबुद्ध भारताला निर्माण करायला सांगितलं, प्रबुद्ध भारताची निर्मिती करायला सांगितलं. तर ही झाली क्रिया. पण आमचे लोक काय करतात किंवा आमचा समाज काय करतो आहे तर आम्हाला दिसतं प्रतिक्रिया. प्रतिक्रिया म्हणजे काय तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली, काळा मोर्चे, रस्ते बंद करा आणि आत्मदाह करा. बेरोजगारी वाढत आहे, काळा मोर्चे, रस्ते बंद करा. अन्याय होत आहे, काळा रस्ते बंद करा, मोर्चे काढा, रस्ते बंद करा. याचा परिणाम काय होतोय आम्ही समजलं पाहिजे. आमचे युवक जेलमध्ये जात आहेत, आमच्या युवकांवर केसेस लागत आहे आणि बाबासाहेबांनी जे म्हटलं मारायच्या जागा काबीज करा, केसेस लागल्यावर कोण तुम्हाला मारायच्या जागेवर बसवणार आहे? तर आम्ही आमचा समाज काय करतो आहे? बाबासाहेबांनी जे आम्हाला करायला सांगितलं त्या क्रिया नाही करत आहे. तर ज्या लोकांनी आम्हाला गुलाम बनवून ठेवलं या देशामध्ये हजारो वर्ष, त्यांच्या षडयंत्रामध्ये येऊन त्यांनी केलेल्या क्रियांवर प्रतिक्रिया देतो आहे. आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होतो, आमच्या महिलांवर अन्याय अत्याचार होतो आणि आमचे लोक रस्त्यावर उतरतात, डोळे फोडून टाकतात, अत्याचार करणाऱ्यांचे वेगवेगळ्या गोष्टी करतात. आणि या आंदोलनातनं शेवटी काय बाहेर येतं तर आम्हाला दिसतं की जो कोणी या आंदोलनाचं नेतृत्व करतो त्याला नेता, आमदार, खासदार, गव्हर्नर खूप काही बनवलं जातं. वेळ मला परमिट नाही करत आहे खूप डिटेलमध्ये सांगायला, पण अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आमचा समाज देत आलेला आहे. राजनैतिक लोकशाही बाबासाहेबांनी स्थापित करून दिली. 10 वर्ष फक्त पॉलिटिकल रिझर्वेशन दिलं होतं, आज 80 वर्ष झाले तरी ते कंटिन्यू होत आहे. का बरं होत आहे की आजही आम्ही आमच्या समाजामध्ये
सामाजिक लोकशाही निर्माण नाही करू शकलो आणि ते फक्त आणि फक्त आम्ही क्रिया करून करू शकणार, प्रतिक्रिया देऊन नाही होऊ शकणार. म्हणून आम्हाला मिळून एकत्र यायचं आहे, शासक बनायचं आहे, मराठा जागा करायचं आहे. आणि बहनजींनी जे काही बाबासाहेबांनी बुद्धिझम पुढे वाढवण्यासाठी करायला सांगितलं, बहनजींनी ते करून दाखवलं. लखनौचं आंबेडकर स्मारक आम्ही बघू तर प्रत्येक व्यक्ती म्हणेल वाह वाह किती भव्य स्मारक आहे. बहनजींनी गौतम बुद्धांच्या नावाने युनिव्हर्सिटी सुद्धा सुरू केली. जर तुम्ही जाल तर एक दिवस कमी पडतो फक्त युनिव्हर्सिटीचा कॅम्पस फिरायला. तर खूप काही आहे बोलायचं, पण वेळ कमी आहे. पण आम्ही समजलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमधनं की प्रतिक्रिया देऊन फक्त या समाजामध्ये दलाल पैदा होतात, फक्त खासदार आणि आमदार पैदा होतात. आम्ही शासक समाज बनू शकणार नाही. म्हणून गरज आहे की एकत्र आम्ही यावं आणि या कारवाला पुढे वाढवावं. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि चिठ्ठी नाही दिली, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. माझा विषय आहे महिला आरक्षण, आभास आणि वास्तव. नुकतंच एक विधेयक पारित झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या विधेयकाच्या संदर्भात मी काय बोलणार. जगातलं असं एकमेव आश्चर्य आहे की ज्या विधेयकाला कोणत्या दिवशी लागू केला जाणार याचा कुठलाही बेंचमार्क नाही, कुठलीही तिथी नाही, कुठलीही निश्चित तारीख नाही. आणि तरीही हे विधेयक ज्या दिवशी संसदेच्या पटलावर मांडण्याचं ठरलं त्या दिवशी दिल्लीच्या रस्त्यावर महिलांचे घोडकेच्या घोडके संसदेमध्ये जाताना दिसत होते. कधी काळी बोललेल्या एका वक्त्याचं नाव घेऊन, म्हणजे त्यांचं एक वाक्य आहे की हाय प्रोफाईल सोसायटीतील महिला दिल्लीच्या संसदेमध्ये हे विधेयक पारित करण्यासाठी एक प्रेशर ग्रुप निर्माण करण्यासाठी जात होता. त्या विधेयकामध्ये नेमकं काय आहे, हे विधेयक कधी पारित होणार, खरंच पारित झालेलं आहे काय, त्याची अंमलबजावणी होणार आहे काय, त्या विधेयकांमध्ये नेमकं काय आहे, तुमच्या आमच्या जीवनाच्या प्रश्नाशी तो निगडीत आले काय. या विधेयकाच्या संदर्भात या देशामध्येच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, मीडियामध्ये जेवढ्या मोठ्या स्वरूपात जाहिरात केल्या गेली तेवढी जाहिरात करणे इतकं महत्त्वाचं विधेयक आहे काय. मला प्रत्येक गोष्ट बोलत असताना विचार करून बोलावं लागेल, कारण मला माहीत आहे की माझं भाषण रेकॉर्ड होत आहे. पहिल्यांदा महत्त्वाचं आहे की या विधेयकाचं नाव. एखाद्या विधेयकाला नाव देत असताना जर आपण महिलांना अधिकार देत आहोत तर त्या ठिकाणी काय असायला पाहिजे. या विधेयकाचं नाव आहे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. संवैधानिक संसदीय लोकशाही प्रधान देशात जो देश कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत चालतो त्या देशात संवैधानिक शब्द न वापरता दैववादी शब्द वापरून या विधेयकाची सर्वात महिली गरिमा नष्ट केली. आतापर्यंत जेवढे विधेयक आलेत, राईट टू एज्युकेशन, राईट हा शब्द आहे. राईट टू इन्फॉर्मेशन, राईट म्हणजे अधिकार हा शब्द आहे. पहिले विधेयक आहे. मी संविधानाचा थोडाफार अभ्यास करतो आहे, जरी वकील व्यवसायाने नसलो तरी संविधानावर थोडीफार पकड आहे. आतापर्यंत जेवढे काही कायदे वाचले त्यातला पहिला कायदा आहे की ज्या विधेयकात अधिकार नावाचा शब्द नाही. ज्या विधेयकात अधिकार नावाचा शब्द नाही. आणि तरीही आमच्या देशाचे प्रधानमंत्री असे म्हणतात की त्यांच्या वाक्यावर बोलत असताना मला हे वाक्य बोलावं लागतं. ते म्हणत असतात की महिलांना त्यांचे अधिकार देणाऱ्या या पवित्र कार्यासाठी देवाने माझी नियुक्ती केलेली आहे. अरे देवाने जर तुझी नियुक्ती केली तर 2014 पासून 2023 पर्यंत काय करत होता. महिलांना अधिकार देण्याची नियुक्ती तुझ्यासाठी जर होती तर 1848ला, अरे ज्या काळामध्ये महिला नवऱ्याच्या पंक्तीला बसत नव्हत्या, ज्या काळामध्ये महिला नवऱ्यांच्या सोबतीला घराच्या बाहेर पडत नव्हत्या, त्या महिलांना, देशातील 50% वाटा असणाऱ्या या महिलांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणारे महात्मा ज्योतिराव फुले दाम्पत्य, त्यांची नियुक्ती कोणी केली होती. या देशातील महिलांना आर्टिकल 13 अंतर्गत या देशाच्या मुख्य प्रवाहात घटनात्मकदृष्ट्या सामील करत आजपर्यंत अस्तित्वात असलेले सगळे कायदे आणि कानून या आर्टिकलनुसार नष्ट करण्यात येत आहेत. आणि 18 आर्टिकल आहे ज्या आर्टिकलला बदलता येत नाही. हे आर्टिकल लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आर्टिकल 13, 14, 15, 16, 19, 21, 29, 30, 45 हे आर्टिकल ज्यांनी संविधानामध्ये तरतूद करून ठेवली. ज्या आर्टिकलमध्ये एक वाक्य आहे, लिंग, धर्म, वंश, जात आणि पंथ यांना कुठल्याही प्रकारे थारा न देता समानतेची शिकवण किंवा समानतेचं अनुसरण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणारे तत्कालीन काळातील संविधान सभेतील महिला यांची नियुक्ती कोणी केली होती.
अरे ज्या काळामध्ये तुझा कदाचित जन्मही झाला नसेल, त्या काळामध्ये या देशातील महिलांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ज्या महामानवांनी प्रयत्न केलेत त्यांची नियुक्ती कोणी केली? 2014 पासून 2023 पर्यंत एवढे वर्ष तुमच्या हातामध्ये होते, तेव्हा तुम्हाला हे विधेयक आठवलं नाही काय? हे विधेयक 2023 मध्ये आलं. या विधेयकाच्या पार्श्वभूमी जर लक्षात घेतली, मी तेवढा खोलामध्ये जाणार नाही, ऑनलाईन मीटमध्ये हा विषय जवळपास 1.5 तासाचा विषय राहू शकते. 1996ला प्रमिला दंडवते यांनी खाजगी विधेयक संसदेमध्ये मांडलं. 96च्या नंतर एक संसदीय कमिटी नियुक्त करण्यात आली. ही संसदीय कमिटी संपूर्ण देशाचा दौरा करून या संविधानाच्या विधेयकाच्या संदर्भात कॉन्स्टिट्यूशनल काही अमेंडमेंट करता येतील का म्हणून जनमानस तयार करत होतं. 96, 97, 98 यांच्याच एका प्रधानमंत्र्यांनी 98ला विधेयक मांडलं. पुन्हा 2003, त्यानंतर वाढत गेलं. 2010ला राज्यसभेमध्ये पारित झालं. परंतु संसदेचा एक निश्चित कार्यकाल संपल्यानंतर जर ते विधेयक जर त्या कार्यकालात पास झालं नसेल तर ते विधेयक ॲबॉलिश होत असते आणि 2010च्या नंतर ते विधेयक तसंच राहिलं आणि त्या विधेयकाचं नाव बनवून आता नारी शक्ती वंदन विधेयक नावाच्या नावामध्ये आलं. हे दैववादी नावं कॉन्स्टिट्यूशनल का अनकॉन्स्टिट्यूशनल हा एक वादाचा मुद्दा असू शकतो. काय आहे या संविधानात, काय आहे या विधेयकात? हे विधेयक कोणत्या आर्टिकलनुसार तयार करण्यात आले? आर्टिकल 239, 239, 330, 332 या आर्टिकलला किंवा या विधेयकाला आतापर्यंत वेगवेगळ्या समाजातील लोकांनी का बरं विरोध केलेला असेल? कारण सुरुवातीला जेव्हा हे विधेयक आलं तेव्हा त्या विधेयकामध्ये रिझर्वेशन इन रिझर्वेशन नव्हतं. रिझर्वेशन इन रिझर्वेशन म्हणजेच त्या आरक्षणांमधील आरक्षण किंवा रिप्रेझेंटेशन इन रिझर्वेशन. यामध्ये आता मी प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणार नाही. अशा प्रकारचं विश्लेषण त्या काळामध्ये त्या विधेयकात नसल्यामुळे ओबीसी असणारा मोठ्या स्वरूपातील वर्ग त्यांनी त्या काळामध्ये त्याला विरोध केला. परंतु आता जे विधेयक आलं या विधेयकामध्ये ओबीसी महिलांसाठी अशा प्रकारची तरतूद नाही. मग 2014 पासून 2023 पर्यंत हे विधेयक संसदेच्या पटलावर का आलं नाही? 2023 पर्यंत हे संसदेच्या पटलावर यासाठी आलं नाही, बहुमतात असताना हे विधेयक केव्हाही पारित होऊ शकत होते. अनेक विधेयक एक मताने 2 मिनिटामध्ये 3 मिनिटामध्ये विधेयक पारित होतं. ते हेही विधेयक तसं झालं असतं. पण जर हे 2023च्या आधी म्हणजे 2020, 19, 16, 15 मध्ये जर आलं असतं तर कदाचित या विधेयकाच्या अंतर्गत 2024ला निवडणुका घ्याव्या लागल्या असत्या. आता G20 मध्ये जेवढे देश समाविष्ट झाले त्यातील एकमेव देश आहे की ज्या देशाची जनगणना 10 वर्षामध्ये झालेली नाही. 2011च्या नंतर जी जनगणना व्हायला पाहिजे होती ती जनगणना झाली नाही आणि जनगणना झालेली नसल्यामुळे कोणतंही विधेयक आल्यानंतर संसदेमध्ये असणाऱ्या खासदारांच्या संदर्भात पुनर्मांडणी करावं लागते. त्या संसदेतील जे काही क्षेत्र आहेत, लोकसभेचे असतील, राज्यसभेचे असतील, विधानसभेचे असतील, विधान परिषद असतील, त्या क्षेत्राची पुनर्मांडणी करावं लागते आणि ही पुनर्बांधणी किंवा पुनर्मांडणी 2026 मध्ये होणार आहे. जे 2026ला जर ही पुनर्बांधणी होणार असेल तर 2026च्या आधी खासदारांची संख्या निश्चित होणार नाही. आणि 2026लाही केव्हा होईल? जेव्हा या देशाचं सेन्सस बाहेर निघेल, जेव्हा या देशातील जनगणना बाहेर येईल आणि जनगणना बाहेर आल्यानंतर कोणाची संख्या किती प्रमाणात आहे त्या स्वरूपात एकंदरीत एकल प्रतिनिधित्व पद्धती किंवा जे कोणती संसदीय निवडणुकीची पद्धती असेल त्यानुसार खासदाराची संख्या निर्धारित होत असते. आणि खासदारांची संख्या निर्धारित झाल्यानंतर मग त्यातील 33% महिलांसाठी राहील. म्हणजे जिथे खासदारांची संख्या निर्धारित नाही येणाऱ्या काळात, जिथे देशाची लोकसंख्या निर्धारित नाही, जिथे देशाची जनगणना नाही, ते विधेयक पास झालं. त्याच्या मोठ्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग आणि बॅनर लागले. दिल्लीच्या महिलांनी मोठ्या स्वरूपात जल्लोष केला, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत. ज्या महिलांना या ठिकाणी आमच्यासाठी काय तरतूद आहे याची जाणीव होती त्याही महिलांनी टाळ्या वाजवल्या. अर्थात विधेयकाचं स्वागत करतो. आम्ही ज्या विचारधारेला मांडतो त्या विचारधारेनं तर स्पष्ट म्हटलेलं आहे 50% दिलं तरी आमची काही ना नाही, कारण 50% प्रवाह आहे 50%. परंतु एकंदरीत हे सगळं करत असताना त्याच संवर्गाला फोडण्यापेक्षा खासदारांची संख्या वाढवा आणि खासदारांची संख्या वाढवून जर 33% दिलं असतं तर ते अधिक उचित राहिलं असतं. येणाऱ्या काळामध्ये जर आमचं एखादं क्षेत्र महिलांसाठी रिझर्व झालं
तर आमच्याकडे महिला सक्षम असल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महिलांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. महिलांचं सक्षमीकरण होते म्हणजे ते आम्ही शाळेमध्ये शिकवतो ते सक्षमीकरण नाही. आम्ही शाळेमध्ये शिकवतो ते सक्षमीकरण नाही. महिलांचं सक्षमीकरण म्हणजे आमची महिला पॉलिटिकलदृष्ट्या प्रगल्भ झाली पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. मेरा विषय है बाबा साहब के बाद कौन. पूना पैक्ट के तहत जो हम देखते हैं कि बाबा साहब ने जो पहले प्रयास करके हमारे लिए हक और अधिकार लाए थे भारत के बहुजनों के लिए, कहाँ से, गोलमेज परिषद से, लेकिन पूना पैक्ट के जरिए बाबा साहब के इन प्रयासों पर पानी फेरने का काम किया. मान्यवर कांशीराम साहब उनको कहते हैं आधुनिक मनु. किसे कहते हैं मान्यवर कांशीराम साहब आधुनिक मनु? गांधी जी को कहते हैं. तो बाबा साहब के इन महान प्रयासों पर जिन्होंने पानी फेरा वह आधुनिक मनु. और जिस उन्होंने जो अनशन पर जो बैठे थे उसके बाद में जो पूना पैक्ट अस्तित्व में आया, जिस पुणे करार का, पूना पैक्ट का कांशीराम साहब बोलते हैं कि इसके बाद में चमचा युग पैदा हो गया, चमचा एज पैदा हो गया, ऐसे मान्यवर कांशीराम साहब बोलते हैं. और इस चमचा युग से जिस किसी ने हमें बाहर निकाला होगा तो बाबा साहब के बाद उनका नाम आएगा. इसके बाद पूना पैक्ट के बाद भारत में होने वाले हर एक इलेक्शन में जो भी चुन के आता था वो मनु का ही आदमी होता था. लेकिन जब कांशीराम साहब, उनका उदय ऐसे दौर में होता है कि कांशीराम साहब भी जब ये सब समझ चुके होते हैं तो ताल ठोककर कांशीराम साहब भी तैयार हो जाते हैं बाबा साहब का मिशन चलाने के लिए. भारतीय राजनीति में इतना बड़ा बदलाव, आज की तारीख में हम जो ये राजनीतिक उथल पुथल देखते हैं, इसके पीछे केवल और केवल मान्यवर कांशीराम साहब का योगदान है, उनके एफर्ट्स है. इसलिए आजकल जो हम देखते हैं, यानी पहले तो कुछ साल में, यानी 5 साल की टर्म दोनों मनुवादिया पार्टियां अल्टरनेट यूज करती थी. जैसे कांग्रेस का 5 साल का कार्यकाल हो गया, बाद में बीजेपी आती थी, इस टाइप का जो, या उनके ही विचारधारा वाले लोग आते थे. ये जो सिलसिला चले आ रहा था इसको खत्म किया मान्यवर कांशीराम साहब ने. जो बहुजन समाज भूल चुका था, जो आत्मविश्वास गवा चुका था, उस बहुजन समाज में वो विश्वास फूंक दिया कि आज मनुवादी ताकतें डरती है बहुजन समाज के ताकत के सामने. यह आत्मविश्वास पैदा किया है मान्यवर कांशीराम साहब ने. इसलिए बाबा साहब के बाद अगर किसी का नाम आता है इस भारत में, मानवतावादी आंदोलन जिस किसी ने चलाया है, तो वह है मान्यवर कांशीराम साहब. बाबा साहब के बाद कौन? ऐसा जब मन में प्रश्न उठता है तो फिर यह भी देखना होगा कि बाबा साहब क्या चाहते थे उनके आंदोलन के बारे में. तो बाबा साहब जो चाहते थे उस आंदोलन को जिस किसी ने भी आगे बढ़ाया होगा, वह बाबा साहब के बाद उस महापुरुष का नाम हम ले सकते हैं. तो सबसे तो पहले यह देखना होगा कि बाबा साहब क्या चाहते थे. 18 मार्च 1956 का भाषण सभी को याद है, जिसमें बाबा साहब कहते हैं कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. लेकिन वहां पर और एक बात कहते हैं बाबा साहब कि 25 साल पहले राजनीति में प्रवेश करते वक्त मेरे जीवन के 3 उद्देश्य थे, जिसमें से अस्पृश्यों के घर घर में शिक्षा का प्रसार, सरकारी सेवाओं में अस्पृश्यों को व्यापक प्रतिनिधित्व मिले. इन 2 उद्देश्यों में तो सफलता मिली है, लेकिन गांव खेड़ों में बसे दलितों के स्थिति में सुधार लाने का जो उद्देश्य था, उस उद्देश्य में उतनी सफलता प्राप्त नहीं हुई जितना मैं चाहता था. यानी किसी का ये ऑब्जेक्शन हो सकता है कि बाबा साहब का आंदोलन आगे चलाने के लिए जरूरत क्यों पड़ी किसी को, बाबा साहब ने तो पूरा आंदोलन सफल कर दिया था. लेकिन बाबा साहब खुद बोलते हैं कि इस क्षेत्र में मेरा आंदोलन, इस क्षेत्र में हम काम करना बाकी है, इसलिए यह बताना जरूरी था. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट
फेडरेशन की जो कार्यकर्ताओं की बैठक थी जुलाई 1953 को, तो बाबा साहब वहां पर कहते हैं कि मुझे शून्य से विश्व का निर्माण करना पड़ा। मैं यह नहीं कहता कि जो कुछ हुआ है वह पूरा हुआ है, मैं तो यही कहूंगा कि मैंने जो किया है वह जो होना चाहिए था उसका 1% भी काम नहीं हुआ है। बाबा साहब खुद बोल रहे हैं कि बाबा साहब को बहुत काम करना बाकी था, लेकिन बाबा साहब ने समाज को इतना तैयार किया था, थोड़े कुछ और साल अगर बाबा साहब को मिल जाते तो बात कुछ और होती थी। लेकिन बाबा साहब को जो कम जिंदगी मिली, इसके लिए बाबा साहब का काम थोड़ा अधूरा था। बाबा साहब को अगर थोड़े कुछ और साल मिल जाते थे तो बात कुछ और होती थी। बाबा साहब ने जो बाबा साहब का काम अधूरा रहा, उसके लिए बाबा साहब ने अनुयायियों को एक संदेश भी दिया। वो संदेश क्या है? मैंने जो कुछ भी किया है वह बेहद मुसीबतें, दुखों और अनगिनत विरोधियों का मुकाबला करते हुए किया है। यह कारवां आज जिस जगह पर है, मैं यहां इसको बहुत मुसीबतें झेल कर लाया हूं। तुम्हारा सबका फर्ज है कि यह कारवां हमेशा आगे ही बढ़ता रहे, चाहे कितने भी रुकावटें क्यों ना हो। यदि मेरे अनुयायी इस कारवां को आगे ले जाने में असमर्थ हो तो वह इसे यहीं पर ही छोड़ दे और किसी भी हालत में इसको पीछे ना जाने दे। मेरे लोगों को यही संदेश है, जाओ जाकर उनसे कह दो, जाओ जाकर उनसे कह दो, जाओ जाकर उनसे कह दो। ऐसा 3 बार नानक चंद रत्तू को बाबा साहब बोलते हैं और सिसक सिसक कर रोते हैं। बाबा साहब ने यह संदेश दिया कि जो मेरा काम बाकी है वो काम पूरा करने के लिए मेरे अनुयायियों को बताओ नानक चंद रत्तू, और ऐसा बोलते हुए वो सिसक सिसक कर रोते हैं। फिर हमें जवाब मिलता है कि अगर बाबा साहब का काम, आंदोलन आगे बढ़ रहा है, मिशन आगे बढ़ रहा है, तो वह काम जिस किसी ने भी आगे बढ़ाया, हम देखते हैं कि वह काम केवल और केवल राष्ट्रीय स्तर की बात कर रहा हूं मैं, राष्ट्रीय स्तर पे अगर वो काम किसी ने किया है, आगे बढ़ाया है बाबा साहब का आंदोलन, तो वह केवल और केवल मान्यवर कांशीराम साहब है। अब बाबा साहब बोलते हैं अनुयायियों पर तो छोड़ दिया बाबा साहब ने इस काम को, और बाबा साहब ये भी बोलते हैं कि तुम्हारा उद्धार करने के लिए कोई और नहीं आने वाला, तुम्हें अपना उद्धार खुद करना होगा। और हम कहते हैं कि भीमा घे पुन्हा जन्म तू यादिनासाठी। बाबा साहब ने जिम्मेदारी डाली है हमारे कंधों पर, और वो जिम्मेदारी हम झटक देते हैं ये कहकर कि बाबा साहब आप फिर से जन्म लो। ऐसा कभी होने वाला है क्या? कभी नहीं होगा। लेकिन हम बहाने ढूंढते हैं कि कोई आ जाए और ये काम कर जाए, तो ऐसे तो होगा नहीं। बाबा साहब ने 30 मई 1937 की मुंबई की इंडिपेंडेंट लेबर पार्टी के 15,000 लोगों के सामने जो सभा थी, उस भव्य सभा में बाबा साहब कहते हैं कि 1937 के लेजिस्लेटिव असेंबली चुनाव में 14 उम्मीदवार विजय हुए थे बाबा साहब की तरफ से, इंडिपेंडेंट लेबर पार्टी की तरफ से। वे कहते हैं कि सिर्फ चुनाव में सफलता प्राप्त होने से मिशन सफल नहीं होता। यह बात हमने समझ लेनी चाहिए कि किसी पार्टी में जाकर हम चुनाव में सफलता प्राप्त करें, बाबा साहब इसको तो वैल्यू ही नहीं देते, कीमत ही नहीं देते। बाबा साहब के खुद के पार्टी से 14 उम्मीदवार विजयी हुए, फिर भी बाबा साहब बोलते हैं कि सिर्फ चुनाव में सफलता प्राप्त होने से हमारा मिशन सफल नहीं होता। और एक बात कहते हैं 20 अप्रैल 1954 के भाषण में, चुनाव में उस समय असफलता मिली। ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन के तहत जो चुनाव लड़ा था 1954 में, उस चुनाव में तो असफलता मिली, लेकिन फिर भी बाबा साहब कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए कहते हैं कि चुनाव के माध्यम से असेंबली में चुनकर जाना ये हमारे लिए केवल एक साधन मात्र है, ये अंतिम लक्ष्य नहीं है। हमारा अंतिम लक्ष्य तो व्यवस्था परिवर्तन है। तो यह भी हमें देखना है कि सिर्फ चुनाव में जीतने से या हार जाने से हमें उत्साहित नहीं होना है, जीतने से उत्साहित नहीं होना है और हार जाने से हमें निराश नहीं होना है, क्योंकि यह हमारा आंदोलन है। जब बाबा साहब की मूवमेंट हम नजदीक से देखते हैं, करीब से देखते हैं, तो हमें पता चलता है कि चुनाव हमारे व्यवस्था परिवर्तन आंदोलन का केवल और केवल एक माध्यम है। चुनाव हमारा अंतिम उद्देश्य नहीं है, ऐसा बाबा साहब बार बार बताते हैं। और बिल्कुल यही बात कांशीराम साहब ने आगे बढ़ाई। कांशीराम साहब बोलते हैं कि राजनीति चले ना चले, सरकार बने ना बने, सामाजिक आंदोलन की गति रुकनी नहीं चाहिए। एमएलए एमपी तो ऐसे ही बन जाएंगे हमारे, अगर हम सामाजिक आंदोलन चला रहे हैं तो एमएलए और एमपी बन ही जाएंगे। लेकिन एक बात यह भी है कि एमएलए और एमपी हमें बनाना भी है, क्योंकि संविधान को इंप्लीमेंट करना है। संविधान को ऑपरेट कौन करता है?
शासक ऑपरेट करता है तो शासन व्यवस्था में हमें जाना है, शासक बनना है, लेकिन अंतिम उद्देश्य शासक बनना नहीं है, हमें व्यवस्था परिवर्तन करना है, हमें प्रबुद्ध भारत बनाना है। इसका एक उदाहरण भी देते हैं माननीय कांशीराम साहब। कांशीराम साहब ये बोलते हैं कि आंदोलन कभी कम ज्यादा हो सकता है, तुम्हारे हिस्से में कभी गीला जलावन आ जाएगा, यानी आंदोलन हो सकता है कि धीमी गति से चले। अगर तुम्हारे हिस्से में गीला जलावन है फिर भी इस जलावन को जलाते रहो, आग को जलाने की कोशिश करो, वो चूल्हे को जलाने की कोशिश करो, आंदोलन की आग को जलाने की कोशिश करो, क्या पता कोई स्पार्क पैदा हो जाएगा और एक नेता पैदा हो जाएगा। इसलिए कैसे भी वक्त में हमें आंदोलन को चलाते ही रहना चाहिए, रुकना नहीं चाहिए। इसलिए भले ही हमारे हिस्से में अगर जलावन गीला आया है और हम लोग ऐसे सोचेंगे कि आग तो जल ही नहीं रही और आग जलाना छोड़ देंगे, तो ये बिल्कुल भी नागवारा है हमारे आंदोलन के लिए। इसलिए आंदोलन चलाते रहना चाहिए। और कांशीराम साहब जो कहते बाबा साहब की तर्ज पर कि राजनीति चले ना चले, सरकार बने ना बने, सामाजिक आंदोलन की गति रुकनी नहीं चाहिए। कहीं हम भूल ना जाए के माध्यम से या वामसेप के माध्यम से या हमारा जो राष्ट्रीय पक्ष है बसपा, उसके माध्यम से हम यही काम कर रहे हैं। भले चाहे कुछ भी कहे कि अब तो बसपा नहीं रही या अब तो हमारा आंदोलन नहीं रहा, लेकिन हमें पता है कम ज्यादा हो सकता है, आंदोलन कम ज्यादा हो सकता है। वो भी डिपेंड है कि कार्यकर्ता कितने सक्षम है। अगर कार्यकर्ता सक्षम नहीं तो आंदोलन कम ज्यादा होगा, दोष किसको देंगे। इसलिए आंदोलन हमें चलाते ही रहना चाहिए। जब उसकी जो उन्होंने आंदोलन चलाया उनकी यादें जब निकल कर आती है तो हमारे सीनियर साथी रोते हैं आज भी, इतना आंदोलन ग्रास रूट से चलाया था। तो ऐसे माननीय कांशीराम साहब को उनके 17वें स्मृति दिन पर मैं अभिवादन करता हूं और यहीं पर रुकता हूं। आपने मुझे सुना, थोड़ा विलंब हुआ। जय भीम, जय भारत।